Good morning, student. Here, Aparna Patil going to teach you fundamentals of ICT. In previous session, we start what is the networking devices and which are the networking devices. So, in last lecture, what is the network device? The network device are a physical devices that are required for communication and interaction between hardware on a computer network. नेटवर्क डिवाइस हा एक फिजिकल डिवाइस आहे, तो कम्युनिकेशनसाठी आणि इंटरॅक्शन बिटवीन हार्डवेअर आणि कम्प्युटर नेटवर्कसाठी यूज केला जातो. देर आर बेसिक networking devices are NIC, that is the network interface card, hub, switch, router and modem. In previous session we learned network interface card, hub and switch. Then what is the network interface card? Network interface card, it is a physical device which is used to connect our computer to अदर नेटवर्क. NIC कार्ड कशासाठी यूज केला जातो, तर हा आपला कम्प्युटर नेटवर्कमध्ये कनेक्ट करण्यासाठी यूज केला जातो. नेक्स्ट आहे हब. हब इट इज अ सेंट्रल डिवाइस. इट इज अ ब्रॉडकास्ट डिवाइस. मीन्स व्हॉट वन कम्प्युटर सेंड डेटा टू द हब अँड हब ब्रॉडकास्ट टू ऑल दी कनेक्टेड कम्प्युटर्स. ह्या डायग्राममध्ये दाखवलेला आहे. हा कम्प्युटर डेटा सेंड केला आहे हबला आणि हब काय केलेला आहे, तो ब्रॉडकास्ट केलेला आहे राहिलेल्या सगळ्या कम्प्युटरला ॲट द सेम टाइम. नेक्स्ट आहे स्विच. स्विच इट इज अ सेंट्रल डिवाइस टू कनेक्ट मल्टिपल कम्प्युटर्स, बट इट इज द इंटेलिजंट दॅन हब. हबपेक्षा इंटेलिजंट आहे बिकॉज इट इज अ मल्टीकास्ट डिवाइस. मल्टीकास्ट डिवाइस मीन्स the data can be sent to the particular computer. म्हणजे कम्युनिकेशन होणार आहे ते फक्त सेंडर आणि रिसिव्हरमध्ये. म्हणजे एक कम्प्युटर डेटा सेंड करेल, तो पर्टिक्युलर कम्प्युटरलाच, ज्या कम्प्युटर डेटा सेंड करायचा आहे त्याच कम्प्युटर तो डेटा काय करेल, सेंड करेल, तो ब्रॉडकास्ट करणार नाही. सो इट इज कॉल्ड एज अ स्विच अँड सो स्विच आर द मोर इंटेलिजंट दॅन द हब. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस राउटर अँड मोडेम. आज आपल्याला बघायचं आहे राउटर आणि मोडेम. राउटर इज अ नेटवर्किंग डिवाइस दॅट फॉरवर्ड्स डेटा पॅकेट्स बिटवीन कम्प्युटर नेटवर्क्स. म्हणजे एका नेटवर्कमधला डेटा जर दुसऱ्या नेटवर्कला सेंड करायचा असेल तर आपण काय यूज करतो, राउटर यूज करतो. सो इट इज यूज टू कनेक्ट मल्टिपल डिफरंट नेटवर्क्स. हब, स्विच हे कशासाठी यूज केले जातात, तर एकाच नेटवर्कमधले कम्प्युटर कनेक्ट करण्यासाठी यूज केले जातात. बट राउटर दोन वेगवेगळे नेटवर्क कनेक्ट करण्यासाठी यूज केला जातो. द राउटर्स मे बी वायर्ड और वायरलेस डिवाइस अँड इट इज अ राउटिंग डिवाइस. इट इज द राउटर डिवाइस. इट इज अ वायरलेस राउटर. नाउ वी विल सी हाउ राउटर वर्क्स. Router also used to connect to different networks. ह्याच्या आधी आपण पाहिलं स्विच आणि हब. स्विच आणि हब हे दोन कशासाठी यूज केले जातात, तर कम्प्युटर्स विच आर इन सेम नेटवर्क दोज आर कनेक्टेड टू हब अँड स्विच. बट दोन वेगवेगळे नेटवर्कमधले कम्प्युटर्स जर आपल्याला कनेक्ट करायचे असतील तर आपण काय यूज करतो, राउटर यूज करतो. आता इथं एक्झाम्पल दिलेले आहेत. इथं यूज केले दोन स्विच आहे. पहिला स्विच आहे, दुसरा स्विच. पहिल्या स्विचला 5 कम्प्युटर आणि एक सर्व्हर कनेक्ट केलेला आहे. सेम दुसऱ्या स्विचमध्ये 5 कम्प्युटर्स आणि एक सर्व्हर कनेक्ट केलेला आहे. आता हे झाले एका स्विचचा नेटवर्क आणि हा झाला दुसऱ्या स्विचचा नेटवर्क. आता हे PC एकाच सेम नेटवर्कमध्ये आहेत. आता काय करायचे आहे, ह्या स्विचमधला डेटा ह्या स्विचला सेंड करायचा असेल किंवा ह्या नेटवर्कमधला एक कम्प्युटर दुसऱ्या नेटवर्कमधल्या एका कम्प्युटरला डेटा सेंड करणार असेल तर ह्या पर्पजसाठी काय यूज केला जातो, राउटर यूज केला जातो.
इथं दोन नेटवर्क यूज केलेले आहेत, दॅट इज द 10.0.0.0 आणि दुसरा नेटवर्क आहे तो आहे 20.0.0.0. आता हे दोन नेटवर्क कनेक्ट करण्यासाठी काय यूज केलेलं आहे, तर काय यूज केलं आहे, राउटर यूज केलेला आहे. आता हे राउटर कनेक्ट करण्यास आता हे दोन नेटवर्क कनेक्ट करण्यासाठी राउटर यूज केलेला आहे. आता राउटर काय करेल, तर पहिल्या नेटवर्कमधला डेटा दुसऱ्या नेटवर्कमध्ये सेंड केलेला आहे. बघा हे दिसतंय तुम्हाला. इथं PC4 हा डेटा हा 10.0.0 या नेटवर्कमधला डेटा काय करत आहे, दुसऱ्या नेटवर्कमधल्या म्हणजे 20.0.0 या नेटवर्कमधल्या PC4ला काय करत आहे, डेटा सेंड करत आहे. ते तुम्हाला ग्रीन कलरमध्ये इंडिकेट झालेलं आहे. The next device, that is the modem. Modem is a device that enables a computer to send or receive data over telephone or cable lines. The data stored on the computer is digital, whereas a telephone lines or cable wires can transmit only analog data. Modem हा डिव्हाइस कम्प्युटरला कनेक्ट केलेला असतो तो डेटा सेंड आणि रिसीव्ह करण्यासाठी. बट तो डेटा सेंड आणि रिसीव्ह करण्यासाठी काय यूज केलेला आहे, टेलिफोन लाईन. सो कम्प्युटर इट ओनली नोज द डिजिटल लँग्वेज, वेअर ॲज टेलिफोन और केबल वायर नोज ओनली ॲनालॉग डेटा. म्हणजे कम्प्युटरला समजते डिजिटल लँग्वेज आणि टेलिफोनला समजते ॲनालॉग लँग्वेज. मग हा डेटा सेंड कसा करायचा. द मेन फंक्शन ऑफ मोडेम इज टू कन्वर्ट डिजिटल सिग्नल इंटू ॲनालॉग अँड वाईस वर्सा. म्हणजे मोडेम हा डिव्हाइस काय करतो, तर डिजिटल डेटा हा ॲनालॉगमध्ये कन्वर्ट करतो आणि अगेन ॲनालॉग डेटा डिजिटलमध्ये कन्वर्ट करतो. मोडेम इज द कॉम्बिनेशन ऑफ टू डिव्हायसेस. मोडेममध्ये दोन डिव्हायसेस काय केलेले आहेत, कंबाईन केलेले आहेत. ते आहेत मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. द मॉड्युलेटर कन्वर्ट्स डिजिटल डेटा इंटू analog data when the data is being sent by the computer. म्हणजे मॉड्युलेटर कुठे यूज केला जातो, डिजिटल डेटा ॲनालॉग डेटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज केला जातो. म्हणजे हा मॉड्युलेटर कुणाला कनेक्ट केला जातो, कम्प्युटरला कनेक्ट केला जातो. सेकंड डिव्हाइस आहे डिमॉड्युलेटर. द डिमॉड्युलेटर कन्वर्ट्स ॲनालॉग डेटा सिग्नल्स इनटू डिजिटल डेटा व्हेन इट इज बिंग रिसिव्ड बाय द कम्प्युटर. डिमॉड्युलेटरचं काम आहे ॲनालॉग डेटा हा डिजिटल डेटामध्ये कन्वर्ट केला जातो. मग हा कुठं यूज केला जातो, इट इज द डेटा रिसीव्ह करण्यासाठी. म्हणजे मॉड्युलेटरच्या बरोबर ऑपोजिट और रिव्हर्स काय करतो, ऑपरेशन परफॉर्म करतो. सो वी विल सी वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ मोडेम अँड हाऊ द मोडेम इट इज वर्क. It is the example of modem. How a modem works. Here, that is the computer A wants to data sent to computer B. But computer A wants to data sent to computer B through the telephone cable. But telephone cable only knows the analog language, but computer knows only the digital language. म्हणजे कम्प्युटरला काय कळते, डिजिटल लँग्वेज कळते, दॅट इज द बायनरी लँग्वेज. दिस इज 0101. आणि टेलिफोनला कळते ओनली ॲनालॉग सिग्नल. म्हणजे आपण जे बोलतो, आपला जे व्हॉइस आहे दॅट इज द ॲनालॉग सिग्नल. मग आता ह्या दोघांच्या मध्ये कसं कम्युनिकेशन होणार, कम्प्युटर डेटा सेंड करणार टेलिफोनला, बट टेलिफोनला तो कळणार नाही. त्यासाठी काय केलं आहे, एक डिव्हाइस यूज केलेला आहे. याच्यामध्ये कम्प्युटर सेंड केला, हाय हाऊ आर यू, तो कशामध्ये कन्वर्ट झाला, डिजिटल, दॅट इज अ 010101. बट ती लँग्वेज टेलिफोनला समजली नाही. मग अशा वेळी काय केलं जातं, एक डिव्हाइस यूज केलं जाते. त्या डिव्हाइसचं नाव आहे
त्या डिव्हाइसचं नाव आहे मॉड्युलेटर. मॉड्युलेटर काय करते? द मॉड्युलेटर इट इज यूज्ड टू कन्वर्ट डिजिटल डेटा इंटू ॲनालॉग डेटा. म्हणजे 0-1 हा डेटा काय केलेला आहे, तो सिग्नल फॉर्ममध्ये काय केलेला आहे, कन्वर्ट करून टेलिफोनला सेंड केला आहे. इथं मेसेज पास झालेला दिसला. आता कन्वर्ट झालेला डेटा काय केला, आपण रिसिव्हर साईडला सेंड केला. इथं काय झाला, एका टेलिफोन केबलमधून डेटा दुसऱ्या टेलिफोन केबलला घेतला. बट तिथं आता काय होईल, ॲनालॉग डेटा परत काय झाला, कम्प्युटरला सेंड कळणार नाही. त्यासाठी यूज केला आहे डिमॉड्युलेटर. व्हॉट इज द यूज ऑफ डिमॉड्युलेटर? दॅट इज द ॲनालॉग सिग्नल इज कन्वर्टेड टू डिजिटल सिग्नल. म्हणजे व्हॉइस सिग्नल 0-1-0-1 मध्ये फॉर्ममध्ये कन्वर्ट केला, त्याला म्हणायचं डिमॉड्युलेटर. आता इथं तुम्हाला मेसेज पास झालेला दिसेल फ्रॉम कम्प्युटर ए टू कम्प्युटर बी. हा झाला वन वे कम्युनिकेशन. आता जर कम्प्युटर बी डेटा सेंड करणार असेल कम्प्युटर एला, तर तो कसं करणार? तर त्यासाठी काय करायला पाहिजे, अगेन मॉड्युलेटर बी साईडला यूज करायला पाहिजे आणि डिमॉड्युलेटर कुठे यूज करायला पाहिजे, ए साईडला यूज करायला पाहिजे. म्हणूनच काय झालंय, द कॉम्बिनेशन ऑफ मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर इट इज कॉल्ड ॲज अ मोडेम. आता मोडेम जर यूज केला तर काय होईल, दोन्ही कम्प्युटर काय होईल, एकमेकांना कम्युनिकेट करतील. मीन्स इन शॉर्ट, द मॉडेम इज यूज्ड टू कन्वर्ट द डेटा फ्रॉम डिजिटल टू ॲनालॉग ॲज वेल ॲज ॲनालॉग टू डिजिटल. Thank you.